0-0 आले का वर चाललंय. हां चला, आमची आता टूर स्टार्ट, लेह लडाखची टूर स्टार्ट झालेली आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहोत. एअरपोर्टला आता आम्ही आहोत सगळे. इथून चंदीगडला जाऊ. चंदीगडवरनं मग पुढे सगळं सुरू होईल. आज सध्या तर आम्ही तिघजण आहोत. हो, अजून भेटायचेच सगळे. चंदीगड एअरपोर्टला आगमन झालेलं आहे आणि सागरही आम्हाला भेटलेला आहे एअरपोर्टला. आमच्याबरोबर होता, आता इथं आला पण कपडे बदले करून भेटलेला आहे. तर हा आहे साहेब चंदीगड एअरपोर्ट. आमचा प्रवास सुरू होतोय. हा पहा चंदीगडचा एअरपोर्ट नवीन बांधलेला. मोहाली त्याच्यामुळे पर्यटकांना लेह किंवा मनाली जायचं असेल तर खूप लांबचा प्रवास दिल्लीवरून यायला लागायचं. आता इथे डायरेक्ट आल्यामुळे खूप प्रवास, एक अख्खा दिवस वाचायला लागला. खूपच सुंदर रस्ते आहेत आणि झाडाच्या ठिकाणी दोन्ही मध्य ठिकाणी झाडाच्या डिवायडावरती चाफ्याची झाडं आहेत. सगळी छान पांढऱ्या फुलांनी डवलेली झाडं आहेत. इतकी भरपूर सुंदर फुलं आहेत. आहा, मस्तच. मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने आपल्या टूरला सुरुवात झालेली आहे. बघताय सकाळचं सुंदर चंदीगडचं मस्त म्हणजे सुंदर मोसम आहे. असे सकाळचे आता वाजले बरोबर 8 वाजलेले आहेत आणि आता 8 वाजता आपली टूर खऱ्या अर्थाने सुरू होते आहे. आता ही टूर कशी असेल, आम्ही कसं जाणार आहोत, काय रूट असणार आहे, बरोबर कोण कोण आहेत, ह्या सर्वांची तुम्हाला मी ओळख करून देणार. हा कॅप्टन कमलाकर पोहेकर, पायल कुंटे, सुषमा तामणे, तृप्ती आणि शशांक, चित्रा आणि शशांक येवले हे आहेत देशपांडे फॅमिली पुण्यावरून आलेले. यस. आणि आता आम्ही हे सर्व 8 जणं आणि आमचा कॅप्टन सागर ह्याच्याबरोबर आम्ही आता ही टूर स्टार्ट करत आहोत. जय श्रीराम, जय मोरया. हे इथे आमच्या हॉटेलच्या बाहेर एक झाड आहे. हे झाडाला कुठलं फळ आहे काय अजून मला तरी काय कळलं नाही. मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय अशा प्रकारची फळं. अगदी सुंदर, म्हणजे काय बॉलच्या आकाराचे आहेत सगळे. अगदी काय मी काय कळत नाही. आणि अख्खं झाड भरलेलं आहे सगळ्या फळांनी. काय माहीत नाही कुठल्या प्रकारे, एकदम पण धमाल. मी दिसायला ही फळ हे इतकं सुंदर दिसतंय. ही बघू शकता, हे बघा, हे असं अख्खं झाड भरलेलं आहे फळांनी. चलो, हमारी जर्नी स्टार्ट हो गई है और हमारे भाई दलविंदर भाई ये अभी हमें आगे मनाली में घुमाने वाले हैं. ये यात्रा का ये सफ़र स्टार्ट हो गया है. अब देखो ये रास्ता, आगे का रास्ता आप देख लीजिए. हा सगळ्या प्रवासातला अतिशय सुंदर आणि रोड बघा, छान सुंदर मोठे रोड आहेत. रस्त्याच्या कडेला छानपैकी झाडं लावलेली आहेत. म्हणजे म्हणतात ना वेल प्लॅन सिटी, त्यातल्या प्रकारातला हा प्रकार आहे. अतिशय सुंदर प्रकारे सगळं आहे. कुठे जास्ती ट्रॅफिक नाही आहे, काही नाही आहे. छानपैकी अजून सूर्य आलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्या प्रकाशात चाललेलो आहे. मस्त. हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश करत आहोत. चंदीगड पंजाबची हद्द संपलेली आहे. हरियाणा पंजाबची हद्द संपून पंजाब हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही आता एंट्री करत आहोत. एका बाजूला डोंगर आपण पाहू शकता. रस्ता किती स्वच्छ सुंदर, एका बाजूला डोंगर. आता प्रवासामधल्या सतलज नदीचा पहिला व्ह्यू बघा. ही सतलज नदी आता आम्हाला पुढे कंटिन्यू दिसणार आहे. सध्या तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी टी हॉलसाठी थांबलेलो आहोत त्या ठिकाणून हे आम्हाला पहिलं दर्शन दिसतं. सतलजचं समोर दिसतोय. ते किती क्लिअर आलेलं आहे मला लक्षात येत नाही आहे, पण प्रयत्न करतो मी तुम्हाला दाखवायचा. बघा, ही समोर दिसते ही सतलज नदीचं एक खोरं आहे. हा पहिला हॉल्ट आहे. या ठिकाणी आम्ही चहा पाणी सगळं झालं आमचं. आता हा चहा पाणी होऊन आता परत पुढच्या प्रवासाला आम्ही निघणार आहे. आमचा जेवायचा हॉल्ट डायरेक्ट मंडीला असणार आहे. हिमाचल प्रदेश मंडीमध्ये आम्ही जेवणार आणि परत पुढचा प्रवास संध्याकाळपर्यंत आम्ही मनालीला पोहोचणार. आम्ही मंडीच्या जवळ पोचायला आलो आहे. रस्ता बघा, वातावरणातला बदल आणि रस्ता, निसर्ग बघा. बघा सगळं हिरवंगार,
इथे बघाल तिकडे हिरवगार आणि सुंदर ॲटमॉस्फिअर हळूहळू चेंज व्हायला लागलेलं आहे. एकदम मस्त. जास्ती ट्रॅफिक पण रोडला नाही आहे किंवा खिचाड आहे असं काही नाही. मस्त आहे की मधून गाड्या येतात असा छानपैकी. अजून तरी आम्हाला खराब रस्ते सापडलेले आहेत थोडीशी. सगळा प्रवास माझा आत्तापर्यंत छान चालला आहे मस्तपैकी रस्ता क्रॉस करत. हे वर दिसतंय हा इथला एक मोठा हायड्रो प्रोजेक्ट आहे. वीज बनते इकडनं आणि आता रस्त्याच्या साईडनी नाही आम्ही आहोत म्हणून तुम्हाला खालचं पाणी दाखवू शकत नाही. तो ब्रिज समोर दिसला का तुम्हाला पाणी दिसलं बघा. हा सगळा हे जे सगळं पाणी येतं आहे हे त्या हायड्रो प्रोजेक्टमध्ये वीज निर्मिती होऊन आलेलं पाणी जे आहे या खाली नदीत सोडलेलं आहे. असा हा सगळा प्रोजेक्ट आहे. हा बघा समोर आहे तो सगळा 40 किलोमीटर बीच में जाता. हाच प्रोजेक्ट ह्या टनेल सगळं इकडनं सगळं पाणी येतंय. हा 40 छानसा असा किलोमीटर बीच में जाके हे बघा पंडोळ. देहर पॉवर हाऊस दिसलं बोर्ड तुम्हाला. असा हा सगळा रोड आम्ही फिरून या इकडे या डोंगरावरनं या इथे आम्ही या साईडला आलेलो. सगळा परत चढीचा रस्ता आहे. सुंदरनगर लेक हे सुंदरनगर लेक. हा सुंदरनगरचं लेक आलं. हे बघा हे सुंदरनगर लेक आहे. ही सुंदरनगर सिटी मंडीच्या अलीकडे. इथून मंडी फक्त 24 किलोमीटर आहे. आता आम्ही आहोत पोहोचलेलो मंडीमध्ये. मंडीमध्ये सुंदर विणावळणे आम्हाला एक सुंदर हॉटेलचं नाव आहे हॉटेल व्हॅली व्ह्यू आणि सागर म्हात्रे. अतिशय सुंदर व्यवस्था, जेवणही चविष्ट. आमच्या रोडच्या बाजूनी सतत ही बियास नदी आहे. कंटिन्यू आमच्याबरोबर आहे किंवा हा रस्ता आणि बियास नदी हे दोन्ही एकमेकांना बरोबर एकत्र चालले. ते बघा हे सगळे समोर दिसते बियास नदी अख्खीच्या अख्खी.